नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची आपली सुरुवात एकदम रॅन्डम होत आहे नो. आता मुलुंडमध्ये एक गणपती येतोय, तर आपण त्या गणपतीचे आगमन बघायला आज जाणार आहे. तर आजच्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो की गणपती आगमन कसं होणार आहे. बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला मस्त मस्त शॉट्स एन्जॉय करवतो. तिथे मागे आता एक ढोल ताशा पथक होतं आणि गणपतीची मूर्ती इथे पुढे कुठेतरी आहे, तर ती शोधतो आणि त्याचे छानसे असे शॉट्स तुम्ही बघा. बाकी गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता थोडंच पुढे येताना आपला एक मित्र पण आपल्याला भेटलाय आणि गणपतीची मूर्ती आम्हाला सापडली आहे. हे बघा इथे. आता तुम्हाला मी गणपतीचे शॉट्स मस्तवाले काढून दाखवतो. सध्या पाऊस जास्त पडल्यामुळे गणपतीची मूर्ती जी आहे ती प्लॅस्टिक मध्ये रॅप्ड आहे. तर जसा तो रॅपर उघडला तेव्हा जे काही शॉट्स पॉसिबल आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो, इतकी छान आहे ना, अशी एकदम मस्त आहे ना, एकदम छान आहे. गोड मूर्ती, गोड मूर्ती आहे, सुंदर. आणि जो ढोल वाजतोय, हाच एक असा क्षण असतो ज्याचा आपण पूर्ण वर्षभर वाट बघतो. तो क्षण आता आलाय. हे ढोल ताशा पथकवाले पण खूप छान वाजवत आहेत. एकदम मस्त अशी गंमत रमते. तर आता पुढे अजून काय होतंय तुम्हाला दाखवतो, पण मूर्ती खूपच छान आहे. बोला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. आज आपल्या कमेंट सेक्शन मध्ये फक्त गणपती बाप्पा मोरयाचे कमेंट भरून आले पाहिजेत. बनून राहा. व्हिडिओ येतपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आशा करतो आपला गणपती बाप्पांचा व्लॉग जो आहे हा तुम्हाला आवडला असेल. तर येस, या पूर्ण गणपती सीझनमध्ये आपल्या व्हिडिओज खूप जास्त येणार आहेत गणपती बाप्पांचे. तर येस, प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोरया हे झालंच पाहिजे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आशा करतो की तुम्हाला हा आपला व्लॉग आवडला असेल. असेच अजून व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या गणपती व्लॉगमध्ये. उद्या आपण जाणार आहोत परळच्या वर्कशॉपला. तिथे खूप साऱ्या महागणपतींचे आगमन होणार आहे. तर आपण भेटूया उद्या परळला. जर तुमच्यामधून कोण येत असेल तर नक्की भेटा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.